आज एक आनंदाचा क्षण, तो देखील शिवनेरी शिवजयंती समोर आहे आणि आपल्या शिवनेरीचा छावा आता आपलाच म्हणावा लागेल, कारण ते काय आता दुसऱ्या जिल्ह्यातले राहिले नाही. परंतु आज जेव्हा आपला माणूस, आपल्यातला एक कर्तबगार, ज्याच्याकडे कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी त्याने अनेक लढाया, मला या ठिकाणी मेघनाथ बोललं वाटतं की 36 व्यवसाय शक्य आहे का? आदरणीय व्यासपीठाला सांगते, आरोटे सर, नॉट अ जोक, की 36 व्यवसाय करायचे. माणूस एखाद्या व्यवसायात खाली गेला तर लगेच तो डिस्टर्ब होऊन जातो, सॅक होतो आणि मनात नको ते विचार येतात. परंतु एका लढवय्या आईचा मुलगा आहे. आई कशी आहे त्याच्यावर खूप काही निर्भर आहे. ज्या जिजाऊंचा, शिवछत्रपतींचं नाव घेतो आपण, पण ज्या जिजाऊंनी त्यांच्यावर संस्कार घातले, त्या छत्रपतींच्या तालुक्यामध्ये आपल्या लेकराला जन्माला घालणारी जिजाऊ इथे आली आणि छत्रपतींना जन्माला घातलं आणि ते संस्कार घातलं आणि स्वराज्याचं तोरण बांधण्याचं स्वप्न साकार केलं. आणि अवघ्या ब्रिटिशांना घालवून या मुघलानी संस्थानाला नावाद करून या ठिकाणी आपल्याला राज्य मिळवून देणारी एक माता आपण पाहिली. आता एक सर्वसामान्य कुटुंबातली माता जेव्हा आपल्या डोळ्यापुढे येईल, त्यावेळेला चतुल आणि दीपेचं यश आपल्याला कळेल. आणि ते कळण्यासाठी आई कशी असावी, तर आमच्या दीपेश भैयाच्या आईसारखी असावी. एक सर्वसामान्य कुटुंबातली महिला, मागे पुढे कोणी नाही, महिला बालकल्याणच्या असणाऱ्या अंगणवाडीमध्ये सेविकेचं काम करणारी, कुणाचाही आधार नसणारी एक आई जेव्हा आपली लेकरं घेऊन आपल्या भावाकडे, म्हणजे परदेशी परिवाराकडे इकडे येते का, मामाच्या गावाकडे या तालुक्यात आल्यानंतर ती इतिहास घडवण्याची स्वप्न पाहते का, परंतु त्या स्वप्नांना झालर लावण्याचं आणि सत्यात उतरवण्याचं काम आमच्या दीपेशने देखील केलं आणि अतुल भैयाने देखील केलं. ज्या काळात काहीच दिसत नव्हतं, ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया नुकताच कुठे नावारूपाला येतोय असं पाहतोय आपण, आणि खूप काही आजही वादविवाद आहे, विश्वासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका तालुक्यातून तर हद्दपार सुद्धा करण्यात आलं मीडियाला, कारण एवढा रोष होता, राज्यकर्त्याने ते काम केलं. परंतु आज तेच हद्दपार झाले, तो भाग वेगळा आहे. परंतु या ठिकाणी मी आज खूप दिवसांनी सकाळला पाहिलं आणि मला वाटलं की आज सर खूप दिवसांनी मंचावर आले. शंभूराचे सगळे दिग्गज मंडळी आहेत, पण जितकी दिग्गज वर बसवली आहेत ना, त्याहून दिग्गज खाली देखील प्रत्येक व्यक्ती तोला मोलाचा आहे. त्यामुळे त्यांना म्हटलंय की हे नाव चुकलं ना, तर आणि तुमच्यासोबत तेवढ्याच ताकदीने काम करणाऱ्या आमच्या महिला आहेत. आणि म्हणून ही ताकद एकवटून आली, ही संधी मिळाली. भैया स्वप्न फार मोठं आहे. पद मिळालं म्हणजे सगळं झालं असं नाही. जबाबदारीचं ओझं वाटलं, जबाबदारीचं ओझं असं वाटलं की आज तुम्हाला वाटत असेल का नक्की मी ही पेलवू शकेल का. आरोटे भाऊंना माहिती आहे की इथे किती स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या जगामध्ये, युगामध्ये एक चूक माणसाला कुठल्या कुठे घेऊन टाकेल ते सांगता येत नाही. आणि इथे तर एवढ्या लोकांना सांभाळायचं आहे, महाराष्ट्राला सांभाळायचं आहे. महाराष्ट्र प्रदेशवर आपण हक्क सांगतोय आणि आपण बसलो आहे, ती खुर्ची सोपी नाही आहे. जो मुकुट आहे तो काटेरी आहे. तुम्ही पाहिलेली स्वप्न साकार करावे लागतील, रात्रीचा दिवस करावा लागेल. जुन्नरमधून भोसीत जाऊन आपला मीडिया उभा करणं एक वेळ सोपं असेल, दुसऱ्या जिल्ह्यातून या जिल्ह्यात येऊन इथे सगळ्यांना सामावून घेतलं जातं. इथे दीपेश भैयासारखा नगरसेवक देखील होतो आणि लोक त्या काळात देखील म्हणतात, ताई तिकीट तुमची चुकली, होऊ शकत नाही. का रे बाबा, इथं हॉस्पिटलमध्ये होती, तिकीट तर दिलंय, पोरगा तर निवडून आला पाहिजे, स्वप्न आहे. सांगितलं ताई अतुलमुळे फटका बसेल, येणार नाही. डॉक्टर साहेब खरंच सगळं काउंटिंग चालू असताना माझं लक्ष फक्त एकाच जागेकडे होतं, हॉस्पिटल फॉर्टीजमधून, भांडूपमधून मी एकच गोष्ट पाहत होते की माझा छावा नक्की निवडून आलाय का.
तिकीटं मी सगळ्यांना दिली, सगळ्यामध्ये सहभागी झालो, पण हे तिकीट जर आलं नाही 5 मताने, दोन मताने 5 मताने आपला कर्डिले, त्यावेळी सुद्धा ती 5 मतं आमच्या माऊलीने तिथून मांजरवाडीतून पाठवली होती आणि म्हणून त्यावेळेला कर्डिले निवडून आला त्या 5 मतावरच. आणि इथं भैया तर 2च मतं होतं आणि तो आनंदाचा क्षण आजही आठवतो. मला माझी ताई आठवते, किती जिद्दी आहे, किती करारी आहे, तिने कसं आयुष्य जगलं, पण आयुष्यात तिने चूक नाही केली. तिचं स्त्रीत्व पणाला लावलं. तिने स्त्रीची छबी, आईची छबी एका चाकोरीमध्ये ठेवून मुलींना जसं प्रेम दिलं जातं तसं सुनांना देखील प्रेम दिलं. मुली नाही पण सुना ह्याच माझ्या मुली असं तिने समजलं आणि म्हणून आज आपण हा सोन्याचा दिवस पाहत आहोत. माझं एकच सांगणं आहे, भैया जे काही ठरवलं असेल ना ते कामाला लागायची गरज आहे. कुठेही कमी पडलं ना तर लढणारी ताई तुमच्या बरोबर आहे. ताई कुठेच कमी पडणार नाही, पण कमी पडलं तर माफही करणार नाही हेही सांगून ठेवते. कारण आजचा काळ तितका वाईट आहे. आपल्याला प्रत्येक पाऊल फुंकून टाकावं लागेल. 2002ला मी जिल्हा परिषदेवर निवडून आले. मुंबईतली असणारी कार्यकर्ती जयवंतीबाईंच्या बोटाला धरून काम करणारी आणि प्रमोद महाजनची बहीण म्हणून ओळखली जाणारी जेव्हा या तालुक्यात येते, काय लोक निवडून देतात काय. आणि 4 साली अचानक सकाळच्या एका मोठ्या व्यक्तीचं स्टेटमेंट चुकीचं येतं काय आणि जाऊन मी तोडफोड करते काय. परंतु त्याच्यानंतर परत कधीच काही करावं लागलं नाही. कारण यामध्ये दोन्ही बाजू समजून घेणं फार गरजेचं असतं. कोणाला किती माहिती मला माहीत नाही, पण पत्रकारितेमध्ये असणाऱ्याला प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे. ॲडव्होकेट ज्योतिताई दुराफेने युतीच्या काळामध्ये 97ला 98ला सर्व मंत्रिमंडळांच्या अगदी नितीन गडकरीपासून सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. तिने त्याच्यामध्ये कोर्स केलेला आहे. ती नुसती ॲडव्होकेट नाही तर तिने पत्रकारितेचा देखील कोर्स केलेला आहे तिला. पण तिने त्यावेळेला नितीनजींना सुद्धा नवल वाटलं की तिची प्रश्न विचारण्याची पद्धत, राणेजींना सुद्धा गृहमंत्री असताना नवल वाटलं अशा पद्धतीचं काम. परंतु तिची आई या ठिकाणी आज बोलत असताना जबाबदारीने बोलते की दोन्ही बाजू समजून घ्याव्या लागतील आणि भाऊ लवचिकता आणावी लागेल. तुमच्या एका नेत्याकडे लवचिकता आहे आणि लवचिकता कामाला येते. मॉडिफाय झालं पाहिजे. आजचा काळ तसा आहे आणि दोन्ही बाजू मांडता आल्या पाहिजे, दोन्ही समजून घेता आल्या पाहिजे. निश्चितपणाने स्थिरता, सावधता आणि शांती ही तिन्ही प्रतीकं पाळावी लागतील तर न्याय नक्की दिला जाईल. न्याय देण्यासाठीच आपण आहात असं आम्ही समजतो. कारण 4था स्तंभ असंच तुम्हाला म्हटलेलं नाही. कारण पेपरची बातमी, मी तर म्हणेन इलेक्ट्रॉनिक मीडिया इतकंच पत्रकाराला, वर्तमानपत्राला तितकंच महत्त्व आहे. कारण माझा गावातील कट्ट्यावर बसणारा बाबा आहे ना, त्याने पैसे मोजलेले असतात. तर एकूण एक बातमी आणि एकूण एक शब्द वाचल्याशिवाय तो पेपर बंद करत नाही. परंतु आज मीडिया इतका इलेक्ट्रॉनिक पुढे गेला आहे की अक्षरशः सुई तिथे नुसतं घडायची खोटी की डॉक्टर साहेब इथे लगेच बातम्या मोकळ्या त्याच्यात दुरुस्ती करायची सुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही. आणि माझे संबंध तर पुण्यामध्ये इतके पत्रकारांशी असे आले की सख्खे बहीण भाऊ जेवढे संबंध जपू शकत नाही, मग धनंजय जाधव असेल, विठ्ठल जाधव असेल, या ठिकाणी प्रकाश बुलटे असतील, आमचे दौंडकर असेल, आमचे सगळेच बडे वगैरे सगळेच पुढारीपासून सगळेच पत्रकार, आम्ही एक जीव, एक प्राण, एक बहीण आणि सगळे भाऊ अशी आमची ही गेली 22 वर्षांचं नातं या पुण्याशी माझं जोडलं गेलेलं आहे. आणि तीच नाळ माझी तालुक्यात सुद्धा तशीच जोडलेली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. तुम्ही सगळी माझी लहान भावंडं आहात. तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही हाक द्या, त्या हाकेला मी साथ देईन, पण चुकीला माफी नाही. त्यामुळे चूक ही झालीच नाही पाहिजे. कारण परदेशांच्या बाबतीत आम्ही नेहमी म्हणत असतो की जिथे परदेशी उभा राहिला, आज सगळ्या पक्षात आहेत ना परदेशी, तुम्ही जुन्नर पहा, सगळ्या पक्षात परदेशी आहे. काय बघत तो हसू नको खाली वाकून, आहेत की नाही, आहे की नाही, क्या अजित काका बरोबर ना, तर सगळ्या पक्षात आहे. परंतु नुसतं पक्षात नाही आहे. थोडा विचार करा, गांभीर्याने विचार करा.
आरोटे साहेब देशाच्या केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्यांच्या संख्येमध्ये उच्चांकी कोणी असेल तर ते परदेशी आहे, याच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण दिल से, जिगर से, वक्त आए तो जान से देने वाले परदेसी है, असं करून दाखवा ही तुमच्याकडनं अपेक्षा. या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमाला जी जायची काही असल्यामुळे ज्यावेळी तुम्ही अधिवेशन भरवणार, अधिवेशनाची जबाबदारी ताईवर टाका. जी जबाबदारी टाकाल ती ताई करेल, पण अधिवेशनामध्ये वेळ नाही झाला पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे त्याला पहिलं पठ्य आहे की ज्याने हातात धुरा घेतली आणि महाराष्ट्राच्या लोकांना बोलवायची ताकद दाखवली. जसं आत्ता आमचं अधिवेशन शिर्डीला झालं आणि विखे पाटलांनी हेच अधिवेशन 2002ला ज्यावेळी मी निवडून आली त्यावेळेला बाळासाहेब विखे पाटील यांनी शिवसेनेचं अधिवेशन भरवलं होतं बाळासाहेब ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यानंतर हे अधिवेशन भाजपचं होत आहे देवेंद्रजी फडणवीस देवाभाऊंच्या माध्यमातून, ते देखील शिर्डीमध्ये. आणि म्हणून आपण देखील एक अधिवेशन तर करणं बनत आहे आणि आपण करणार सगळ्यांच्या साथीने, सगळ्यांच्या सोबतीने, प्रत्येकाला विश्वासात घेऊन, प्रत्येकाचं मन जाणून आणि प्रत्येकाच्या भावना समजून घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम, या कार्यक्रमाची तयारीला लागावे सांगण्यासाठी मी इथे उभी आहे. आणि माझ्या ताईला पुन्हा एकदा आपल्या सर्वांकडनं सलाम. कारण अशी आई होणे नाही, प्रत्येक आईमध्ये ती आई आहे. फक्त तुम्ही आईला ओळखा आणि आईला ओळखता तसा बापही ओळखा, एवढंच सांगताना या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. महाराष्ट्र गव्हर्नमेंट, देवाभाऊ फडणवीस यांच्याकडनं सुद्धा आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा.